नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे, नेमकं कोणावर निशाणा? अखंड महाराष्ट्राला आणि देशाला कळून चुकलंय की जरांगे पाटलांची नौटंकी ही कोणाच्या बोलण्यावर चालली आहे। ज्यांनी आयुष्यभर लोकांची तुतारी वाजवण्याचं काम केलं आणि त्यांना आता तुतारी निशाणीच मिळाली आहे, त्या शरद पवारांचा यामागे संपूर्णपणे हात आहे, राजेश टोपेंचा हात आहे। त्यामुळे त्या ट्विटच्या माध्यमातून एक महाराष्ट्राला सत्य सांगण्याचा प्रयत्न हा माझा होता, तो मी केलेला आहे। पण त्यांनी पोलिसांवर जी दगडफेक झालेली होती, तो सगळा प्रकार जो आहे तो मनोज जरांगे यांनी घडून आणला, असा देखील आता त्यांचेच सहकारी आरोप करतात। अहंकाराचा विनाश होतो हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये मराठा समाजाने दिलेल्या साथीमुळे आता अहंकार घुसायला लागलाय। ज्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा प्रत्येक शब्द मानला, तो शब्द पडू दिला नाही, त्या मुख्यमंत्र्यांवर देखील त्यांनी आरोप केले। माननीय देवेंद्रजींनी ज्यांनी मराठा समाजाला 2018 मध्ये 13% आरक्षण दिलं, त्या देवेंद्र फडणवीसांवरती शरद पवार आणि त्यांच्या लोकांच्या बोलण्यांवरती वैयक्तिक आरोप करू लागले। त्या जरांगे पाटलांचं सत्य आता जनतेसमोर यायला लागलंय। राजेश टोपेच्या माध्यमातून काय मदत झाली, कशी मदत झाली, आमच्याकडे याचे प्रचंड पुरावे आहेत। योग्य वेळी योग्य व्यक्ती योग्य व्यक्तीच्या हातात हे पुरावे दिले जातील आणि सत्य हे बाहेर येईल याची मला खात्री आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि दुसरे विरोधी पक्ष असा आरोप करतायत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदनामी सुरू आहे, त्यांच्या मागे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार तर नाहीत का, असं म्हणतात? मला वाटतं की दानवे असतील किंवा दुसरे विरोधी पक्ष नेते असतील, यांचा राजकीय अभ्यास किंवा राजकीय माहिती देणारी लोक कमी आहेत। त्यामुळे मला वाटतं त्यांना जर माहिती नसेल तर आज त्यांनी त्यांच्या दालनामध्ये मला बोलवून घ्यावं, म्हणजे मी सत्य त्यांना सांगू शकेन। काल त्यांनी आरोप केला होता की सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न फडणवीस करतात। आज त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला की काल रात्रीच मला बंदुकीनं उडवण्याचा डाव होता फडणवीस। मी तुम्हाला म्हटलं ना, अहंकाराचा विनाश होतो। आपल्यालाच काल देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती उत्तर दिलं आणि आपल्याला प्रश्न विचारला होता की काय देवेंद्र फडणवीस असं करू शकतात का? राजकारणातला एक सोज्वळ चेहरा, एक मुत्सद्दी चेहरा आणि राजकारणामध्ये सर्वांना आपलंसं करून चालणारा जर नेतृत्व कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। अशा घाणेरड्या प्रकारचं नीच प्रकारचं राजकारण कधी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी करणार नाही याची संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला खात्री आहे आणि ती तुम्हाला देखील आहे। त्यामुळे स्वतःचा आता कुठेतरी बचाव करायचा, माझा खून होणार, मला कोणतरी मारणार, मला विष देणार, या प्रकारच्या वावड्या उठवायच्या, जनतेची सहानुभूती निर्माण करायची। आणि मी या सर्व प्रकाराला एका शब्दात तुम्हाला सांगू शकतो तर आता महाराष्ट्रामध्ये नवीन नटसम्राट आलेला आहे। जरांगे पाटील म्हणजे नटसम्राट, या एका वाक्यात मी तुम्हाला त्याची व्याख्या सांगू शकतो। धन्यवाद। ते मराठ्यांचं नेतृत्व करत होते, त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण आता ते म्हणतात की फडणवीसांना निवडणुकीपूर्वीच अडचणीत आणणार आहे, याकडे नेमकं कसं पाहता? पुन्हा अहंकार, नटसम्राट, गाडीत बसलं की हे सगळी नाटकं आता बस झाली, ऍक्टिंगबाजी बंद करा। जनता तुमच्या बरोबर होती। जो मी मगाशी देखील एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं, 10% आरक्षण पुढे कसं टिकेल, 55-56 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र, सगळे सोयरे याचं नोटिफिकेशन कसं निघेल, त्या माध्यमातून 70-75 लाख लोक अजून वाढू कशी शकतील, समाजाच्या हितासाठी समाजाच्या भल्यासाठी या दोन्ही माध्यमातून समाजाला फायदा कसा होईल, यासाठी खरं तर जरांगे पाटलांनी काम केलं पाहिजे। अशा पद्धतीचं जे काम करणार असतील तर त्यांचं स्वागत करायला मी स्वतः तयार आहे। त्यांना मुंबईत यायचं असेल तर मुंबईत त्यांचं स्वागत करू, त्यांना जेसीबीनी फुलं पाहिजे असतील तर जेसीबीनी फुलं उधळवू, परंतु जरांगे पाटलांनी नौटंकीबाजी बंद करून नटसम्राटगिरी बंद करावी। धन्यवाद। नाही, चौकशी करण्याइतका तो मोठा नाहीये, त्यामुळे ह्याचं सत्य बाहेर येणारच आहे। त्याचे आरोप आहेत, हे वैफल्यग्रस्तेतून आरोप तो करतायत, त्यामुळे मला वाटतं की यांच्याकडे लक्ष न देणं हा याच्यावरचा मोठा उपाय आहे। यामध्ये विजय पराजयाचा प्रश्नच येत नाही। यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणं, मराठा समाजाला सरकारने जे दिलेलं आरक्षण आहे ते टिकवणं
आणि समाजासाठी काहीतरी करणं हे आमचं सर्वांचं काम आणि कर्तव्य आहे. त्यामुळे मला वाटतं हा विजयाचा प्रश्नच येत नाही. हा विजय हा मराठा समाजाचा विजय आहे. हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा विजय आहे. त्यामुळे याच्यामध्ये विजय पराजयाचा प्रश्न येऊ शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.